मदत करण्याच्या करता जे ज्या काही करता येईल तशा प्रकारच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. त्याचा वरचेवर आढावा घेतोय. निधीची कुठं कमतरता भासणार नाही. आज मला माझ्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा कामगार ना सगळ्या कामगारांना मनापासून धन्यवाद द्यायचे, मनापासून आभार मानायचे. अनेक जणांकडे पैसा असतो पण पैसा देण्याची दानत पण असावी लागते. आज आपली भावंड, आपल्या बहिणी, आपली मुलं मुली कुठं अडचणीत आहे, आपले वडीलधारी अडचणीत आहे आणि म्हणून त्यांनी तशा पद्धतीने मदत केली. मी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेवढे माझे खासदार आमदार, जेवढे आम्ही सगळे मंत्री वगैरे, आम्ही 1 महिन्याचा सगळ्या त्या ठिकाणी मानधन त्यांना द्यायचा निर्णय घेतलेला. काही काही गोष्टीमध्ये थांबून चालत नाही, झटपट निर्णय घ्यावे लागतात. माझी तुम्हालाही विनंती आहे की तुम्हालाही शक्य असेल तर त्या बाबतीमध्ये सहकार्य करावं. अनेक जण पुढे येत आहेत. परवा पण एका फॅक्टरीने मला तिथं काही लाखाचा चेक दिला. अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं आहे. त्याच्यामध्ये कुठेही आणि दुसरी गोष्ट, आता पुन्हा हवामान खात्याने सांगितलंय 27, 28, 29, 30, 1, 2 दसऱ्यापर्यंत रेड अलर्ट सांगितलेला. रवींद्र, तिथं काळजी घ्या. उगीच इकडं तिकडं दोन्ही बापकडे सोडून फिरू नका. प्रत्येकाने आपण तुझं नाव घेतलंय, सगळ्यांनी आपापल्या भागातच राहावा. नाहीतर इकडे चालला तिकडे चालला, इकडे 5-6 दिवस महत्वाचे होईल का नाही माहिती नाही, पण तशा पद्धतीनं त्यांनी आपल्याला मेसेज दिलेला, जागे केलेला आहे आणि त्या प्रकारे आपण त्याची काळजी घेतोय. मी पण तुम्हाला आवाहन करतोय, उद्या पण माझी माळेगावची जीबी आहे, तिथंही आवाहन करणार आहे. परवा तर आपल्या सगळ्या संस्थांच्या जीबी आहेत, तिथंही आवाहन करणार आहे. तुमची पण मला वाटतं 29 तारखेला आहे. त्याच्यामध्ये त्याहीमध्ये कारखाने कधी सुरू करायचे त्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. काही काही ठिकाणी वापसा 15 दिवस महिनाभर येईल का नाही सांगता येत नाही. अहो, त्या मोहोळच्या ठिकाणी मोहोळवरून मला सोलापूरला जायचं होतं. एवढा उंच पूल आहे, त्या पुलाला पाणी लागलं. कधीच ते सीना कोरेगाव धरणातलं सीना नदीला एवढं पाणी, गोदावरीला पाणी, मांजरेला पाणी, सीना कोरेगाव सीनाला पाणी, त्याच्यामध्ये सिंफाण्याला पाणी, मांजराला पाणी, सगळीकडे पाणीच पाणी. लोक म्हणली दादा मी कधी बघितलं नाही. अशा प्रकारची परिस्थिती आहे. आपण सगळ्यांनी काळजी घ्या. मित्रांनो, वैभव इथं आला का नाही मला माहिती नाही. वैभव, मी तुझ्याकडे उद्या येणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, एक तर अलीकडच्या काळामध्ये सरकारने निर्णय घेतलेला आहे, जी काही टँक म्हणजे धरण आहे, धरणापासून कॅनॉल करायचेच नाही, बंद पाईपलाईन मधनं डायरेक्ट शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी डायरेक्ट. त्याच्यामुळं 1.5 दुप्पट माझ्या शेतकऱ्याचं क्षेत्र दिसतंय. आपला कॅनॉल झाला ब्रिटिशांच्या काळात, आधी कॅनॉल केलं नंतर धरण केलंय, हे पहिलेच उदाहरण आहे. आणि त्याच्यामुळं काही काही ठिकाणी मला पाणी जास्त आणण्याच्या करता काम करावं लागतंय. मी बारामतीतला पण दिग्वंत आपला तो ह्याचा चौक केलाय, तिला त्याचं नाव बदललंय, तिरंगा चौक. त्या बाबतीमध्ये आता हत्तीच नाही कुठं तिला त्याच्यामध्ये तो उंच केला, त्याच्यावर मला टीका झाली. मी टीका सहन करतो, पण मला माहिती आहे मी की उद्याचे 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून काम करतो. टीका करणारे नंतरच कधीतरी म्हणतात त्याला हे बरं झालेलं दिसते, पण त्याला वेळ लागतो तूट पेटायला त्यांची, कारण त्यांना ते ताजं दिसत असतं. काही काही तर कुणाला आणलं तिथं त्या बाबतीमध्ये तज्ञ लोकांना हे बरोबर आहे का नाही, बरोबर आहे का तमका आहे. अरे मित्रांनो, त्या काळात वाहनं कमी होती, रहदारी कमी होती, ट्रॅफिकची गरज नव्हती, सिग्नलची. आता गरज आहे, आता वन वे करावं लागतंय, आता रिंगरोड टाकावे लागतंय, फ्लायओव्हर डबल फ्लायओव्हर करावे लागतंय, टनेल काढावं लागतंय. आणि त्याकरता मी पुण्यात आता
आपण 3,000 एकरावर विमानतळ करतोय पुरंदरला, देशातलं नंबर 2चं विमानतळ. लँडिंग पण होणार, टेक ऑफ पण होणार, लॉजिस्टिक पार्क करतोय. तुम्ही तयार केलेला माल कार्गोच्या निमित्तानं जगाच्या बाजारपेठेमध्ये जाण्याच्या करता आपण सोय करतोय, ज्याला परवडेल त्याला. त्या सगळ्या गोष्टी करतोय. सगळ्या पुरंदरचं चित्र बदलणार आहे आणि त्या पद्धतीनं त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा आपल्याला सगळ्यांना होणार. म्हणजे तुम्ही पेपरला वाचला असेल, पीएमआरडीए, बारामती पीएमआरडीए मध्ये घेतोय आता, त्याच्यामधनं अधिकचा निधी मिळेल. शिस्त लागेल, कुठेही काही करून चालणार नाही. जसं प्लॅनिंग, नियोजन महत्वाचं असतं. उद्याच्या काळामध्ये कुठे ऍम्ब्युलन्स न्यायची म्हटलं, फायर ब्रिगेड न्यायचं म्हटलं, मोठे मोठे ट्रक न्यायचं म्हटलं, आम्ही सुरुवातीला बघायचो 10 टनी ट्रक होता, 10 टनी 6 चाकी. आता 40 टनी ट्रक झालेले, 24 चाकी, 24. त्याचं तोंड तिकडे असतं, मागची बॉडी तिकडेच असते. ते वळलं तर पाहिजे, त्याच्या सुविधा करायला नको. मी आता माळेगाव मध्ये पण लक्ष घातलंय. तुम्हाला पण काही कोटी रुपये पुरुषोत्तम दादांनी मागितले होते, मी दिले. आपल्याला पूर्वी अप्पांनी, मुकुटराव अप्पांनी काढलेला कारखाना लहान होता, आता तो 4 पट झालाय, 5 पट झालाय, 6 पट झाला. पहिला प्लान कितीचा होता? 1000, आता 9,500 आहे का नाही? 9 पट वाढला. बुवा माझ्याकडे लक्ष नाही, अलीकडे जरा द्या, माझ्याशिवाय काही खरं नाही. प्रत्येकाचा काळ असतो, माझाही काळ कायम राहणार नाही, पुढे माझाही काळ नसेल, पण आता माझ्याबरोबर राहा. त्यामध्ये आणि लेखाला सांगा, मी मुंबईत तसं बसत नाही, लय बघतो कुठं कुठे कुठे, फक्त बोलत नाही म्हणून त्या सोडून. परंतु मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ दे, ज्याचा त्याचा अधिकार आहे, संविधानाने दिलेला आहे. मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. माझं योग्य वाटलं तर समाज माझ्या मागे येईल, माझं योग्य वाटलं समाज माझ्याकडे पाठ करेल, काय हरकत नाही. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगत होतो की आता आपली जी वॉल आहे ना, ती वॉल आपलं डिवायडर आहे ना, डिवायडर मधलं तिथपर्यंत घ्यावी लागेल आपल्याला. आतमध्ये खवाडीमध्ये गाड्या, आता ट्रिपलर आला, आता हार्वेस्टर आला, आता मोठे मोठं त्या ठिकाणी ट्रेनर येतात, त्याचं ते डंपिंग करावं लागतंय, त्याच्याकरता जागा जास्त लागते. त्याच्यामुळे हे एक पलीकडचा रस्ता इकडं जाताना मी वाडेवाडीला, मुरुमला जातो, पलटणला तिकडे जातो, तो सगळा मी त्या डिवायडरवर वॉल घेणार आणि त्या वॉल पासून इकडं अलीकडं एक रस्ता आहे, अजून दुसरा रस्ता इकडं करायचा. थोडंसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे थोडं मागे घ्यावं लागेल. आप्पांच्या पुतळ्याच्या इथं काही प्रॉब्लेम येणार नाही, पुढं मात्र प्रॉब्लेम येईल, ते मागे घ्यावं लागेल. मला दुकानदारांना विनंती करायची, त्या काळामध्ये एवढी वाहनं नव्हती. 1,000 टनाचा कारखाना 9,000 टन झालाय, वाहनं त्या पटीत वाढलेली आहे. त्याच्यामुळं डबल ट्रेलर येत आहे, ट्रक येत आहे, त्याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी होत आहेत. त्याच्यात एक चांगल्या प्रकारचं प्रपोजल कारखान्याने तुम्हाला दिलेलं आहे. इतके दिवस चाललं, आम्ही चालून घेतलं ना बाबा. अहो, मी पिंपरी चिंचवडला काम करत असताना जुना पुणे मुंबई रस्ता चालायचा, अवघा त्या ठिकाणी 3 पदरी होता. एक वाहन जायचं, एक वाहन यायचं आणि एक अजून. आता तो किती पदरी मी केला? 2, 2, 4, 2, 7, 2, 8 करावं लागलं. आता मेट्रो, मला ते कॉलम घ्यावं लागलं आणि त्याच्यावर मेट्रो द्यावी लागली. त्या कॉलम मध्ये खाली तिथं फ्लायओव्हर करावं लागला. पुण्यात पण आम्ही करतो. मित्रांनो, करावं लागेल. उगीच आमचं नाही करायचं, आम्ही नाही जाणार, आम्ही आमचं करणार. अरे बाबांनो, उद्याच्याला लोकांची सोय झाली तर तुमचा धंदा वाढणार आहे. आज इथं लोकांचं येणं जाणं वाढलं तर दुकानं कोणाची चालणार? माझी, तिथल्याचीच चालणार आहेत ना.
आज एवढं मोठं आता 100 बेडचं हॉस्पिटल होतंय. आज नाही म्हणलं तरी डायरेक्ट इनडायरेक्ट माझ्या वाघावरीलच फायदा होणार आहे ना. सतीश सकोटे बघायची माझ्या गाडीत बसला होता, मला सांगत होता की दादा विद्या प्रतिष्ठानचं ती हायस्कूल करायच्या आधी तिथं काय परिस्थिती होती, ती जागा जर आपण त्यांना दिली नसती तर झोपडपट्टी मिळाली असती. आज तिथं एक चांगली शाळा झाली, समोर आपलं सोमेश्वर शैक्षणिक संकुल झालं, त्याच्यात पण काही गोष्टी आपल्याला करायच्या. आज इथं